या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच, डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। जनदर्पण न्यूज चॅनलच्या बातमीपत्रातून शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांकडून होत असलेल्या मोबाईल वापरामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत होणाऱ्या बदलाबाबत वृत्त प्रसारित करण्यात आलेलं होतं। विद्यार्थ्यांना निपुण महाराष्ट्र ॲपद्वारे विद्यार्थ्यांना सक्तीने शिकवलं जात होतं। या सक्तीचा विद्यार्थी आणि पालकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता। याबाबत सोलापुरातील प्रशासन अधिकारी ME माने यांच्याशी जनदर्पण न्यूज चॅनलचे प्रतिनिधी योगेश स्वामी यांनी संपर्क साधून वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला। प्रशासन अधिकारी ME माने यांनी काय प्रतिक्रिया दिली ते आपण पाहूयात। वरती आपण काल जनदर्पण न्यूज चॅनलवरती एक बातमी प्रसारित केलं होतं। निपुण महाराष्ट्र हा जो ॲप आहे तो महाराष्ट्राचा एक शिक्षणाकडून एक धोरण आहे, जेणेकरून ज्या ॲपवरती मुलांचा अभ्यासक्रम सुरू आहे त्याच्यावरती आपण एक बातमी प्रसारित केलं होतं। आपण खास करून या ठिकाणी शिक्षण अधिकारी अर्थात माने सरांकडे आलेला आहे। आपण त्यांच्याशी जाणून घेऊया सविस्तर ही याची माहिती। सर नमस्कार, आमच्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं आपलं स्वागत आहे। सर, एक विषय होता जेणेकरून काही महाराष्ट्राच्या सरकारच्या वतीने निपुण महाराष्ट्र हा जो ॲप केलेला आहे शिक्षण मुलांकडनं घेण्यासाठी, पण हा अभ्यासक्रम घेत असताना कुठलं शिक्षण काही शाळेमध्ये शिक्षक असू द्या शिक्षिका असू द्या यांनी कुठलीच पूर्वकल्पना न देता पालकांना हा असा अभ्यास आणि क्रम करून घेत आहेत, यावरती आपलं काय म्हणणं आहे? सर, आपला मुद्दा माझ्या थोडा लक्षात आला की विद्यार्थ्यांना पूर्वसूचना देऊन परीक्षा घ्यावी किंवा चाचणी घ्यावी असं आपलं म्हणणं आहे। परंतु RT ॲक्ट नंतर सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाची एक कन्सेप्ट नवीन शिक्षण विभागात आली। म्हणजे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन हे सतत होत असतं, सतत अगदी दिवसातून 4 वेळेस मूल्यमापन होत असतं। ही काय औपचारिक परीक्षा नाही जी पूर्वी बोर्डाची परीक्षा वगैरे होत होती। त्यामुळं हे मूल्यमापन सतत घ्यावं लागतं आता। आणि आपण जे म्हणलात निपुण महाराष्ट्राचा जो प्रतिसाद आहे तो ॲपवर नोंदवायचा आहे। म्हणजे ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत विद्यार्थ्यांच्या, मुळात हा निपुण महाराष्ट्र हे पाहतो की विद्यार्थ्यांना वाचन येतं का, लेखन येतं का आणि गणन साध्या गणिती क्रिया, ज्याला आम्ही फाउंडेशनल लिटरसी आणि न्यूमरेसी असं म्हणतो, FLN, एवढ्याच बाबी पाहिल्या जातात। बेस तयार आहे का 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांचा। आणि हा एक कालबद्ध शासनाचा कार्यक्रम आहे, विशिष्ट वेळेमध्ये ते पूर्ण करणं आवश्यक असतं। आणि तसा टाईमसुद्धा आता संपून गेलेला आहे। बऱ्याच शाळेची नोंदणी आता आपल्या शहराची जर म्हटलं तर 60% झालेली आहे। म्हणजे विशिष्ट वेळेमध्ये पूर्ण करण्यासाठी सुद्धा काही तांत्रिक अडचणी शाळांना येत आहेत। त्यामुळं पूर्वसूचना द्यावी असं अपेक्षित नाही, परंतु विद्यार्थ्यांची पूर्ण मानसिक तयारी करून अशा परीक्षा घ्याव्या एवढंच मी म्हणेन। कुठं असा जर विद्यार्थ्यांना काय मनस्ताप झाला असेल, काय पालकांना त्रास झाला असेल तर तशा शाळांची जर गोष्ट किंवा तशा शिक्षकांची बाब माझ्या निदर्शनास आणून दिली तर त्यांना तशी समज देण्यात येईल। ओके सर, बरोबर आहे। जेणेकरून काही शाळेमध्ये विद्यार्थ्यांची टक्केवारी देखील जास्त असतो वर्गामध्ये, पण त्या वर्गामध्ये काही विद्यार्थ्यांचं प्रकृती किंवा काहीतरी एक आजारपणा, सध्या हा जो हिवाळी प्रादुर्भाव आहे या सोलापूर शहरामध्ये, त्याचा देखील विचार करणं हे कुठेतरी अत्यंत गरजेचं आहे। सर, हो नक्कीच विद्यार्थ्यांच्या तब्येतीचा विचार करणं आवश्यकच आहे। विद्यार्थ्यांची शारीरिक विकास आणि बौद्धिक विकास हा एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत। विद्यार्थ्याचा शारीरिक विकास चांगला असेल, तब्येत चांगली असेल, तो आरोग्य संपन्न असेल तर त्याचं शिक्षणाकडे लक्ष लागू शकेल। हे अध्यापन शास्त्रातलं एक तत्वच आहे। त्यामुळं शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या नुसतं या 2 बाबीकडेच नाही तर सर्वांगीण विकासाकडे लक्ष दिलं जातं। बरोबर आहे, धन्यवाद सर। कारण जेणेकरून शाळेमध्ये जे चाचणी आपण घेत आहात, पूर्वकल्पना ठेवणे हे अनपेक्षित नसून, पण जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांचा जो आरोग्य विषय आहे त्याची तब्येत वगैरे पाहूनच आपण परीक्षा घेणं असं देखील सरांचं म्हणणं आहे। खास करून आपण जनदर्पण न्यूज चॅनलच्या माध्यमातून तमाम या सोलापूर शहरातील विद्यार्थ्यांच्या पालकांना आपण खास जे काय आहे ते बातमीचा आपण खुलासा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। प्रतिनिधी योगीनाथ स्वामी, जनदर्पण न्यूज चॅनल, सोलापूर। वाघचौरे ॲक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक, जुळे सोलापूर डीमार्ट शेजारी असलेल्या वाघचौरे हॉस्पिटलमध्ये सुसज्ज 25 ऑर्थोपेडिक बेड, सुसज्ज ऑपरेशन थिएटर,
लॅमिनार फ्लो, अद्यावत स्टेनलेस स्टील थिएटर, सर्व प्रकारचे फ्रॅक्चर, अस्थिव्यंगावर उपचार व पुनर्वसन, लहान मुलांच्या हाडांचे फ्रॅक्चर तसेच वेडीवाकड्या हाडांवर उपचार, सांधेरोपण, मणक्यांच्या सर्जरी, याशिवाय दुर्बिणीद्वारे बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया, डिजिटल एक्सरे व स्वतंत्र फिजिओथेरपी युनिट, डॉक्टर अभिजित वागचौरे यांच्या ऍक्सिडेंट आणि ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमध्ये सूट, सुपर डिलक्स एसी रूमची सोय, स्वतंत्र मेल व फिमेल वॉर्डची व्यवस्था, 30 आसन क्षमता असलेला कॉन्फरन्स हॉल, रुग्णाच्या सोयीसाठी खास इरिक्सन इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, हेरिटेज हेल्थ इन्शुरन्स टीपीए प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, MS चोलामंडलम जनरल इन्शुरन्स, रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स, भारतीय एक्स जनरल इन्शुरन्स, लिबर्टी जनरल इन्शुरन्स, युनिक हेल्थ केअर अँड मेडिकल सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, SBI जनरल इन्शुरन्स, स्टार हेल्थ अँड ऑलिड इन्शुरन्स, बजाज इन्शुरन्स, टाटा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या कॅशलेस विम्याची सोय. याशिवाय डॉक्टर राजश्री अभिजित वागचौरे यांच्या स्किन अँड हेअर क्लिनिक मध्ये गजकर्ण, नायटा, सुरमा, नागिन, खरूज यासह इतर संसर्गजन्य रोगांवर उपचार तसेच सोरायसिस, इसब, हातापायाच्या भेगा, जीर्ण, ॲलर्जी, गोड आजारांवर रामबाण उपाय, बालत्वचा रोग, गरोदरपणातील मधुमेह, लठ्ठपणा, किडनी आजारामधील त्वचा विकार, नखांच्या समस्या व नखांचे अन्य आजार, चेहरा व शरीरावरील अनावश्यक केस कायमस्वरूपी काढणे, तोंड येणे, गोंधन पुसणे, तीळ, कार्बन, लेझर, फेशियल लेझर, टोनिंग यासारख्या उपचारांसाठी एकमेव नाव वागचौरे ऍक्सिडेंट अँड ऑर्थोपेडिक हॉस्पिटल स्किन अँड हेअर क्लिनिक. पत्ता फ्लॅट नंबर 1, नरसिंहनगर, डीमार्ट शेजारी, जुळे, सोलापूर. अपॉइंटमेंटसाठी 9673 11 4309 9405 84 21 68 या नंबरवरती संपर्क साधा. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित सत्यवान वागचौरे, ऑर्थोपेडिक सर्जन, सोलापूर. जुळे, सोलापूरमध्ये 10 वर्षापासून मी इथे प्रॅक्टिस करत आहे. तर ऑर्थोपेडिक सेक्शनमधले ऑलमोस्ट सर्व प्रॅक्टिस आम्ही वागचौरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलला करतो. लहान मुलापासून वयोवृद्ध जे आहेत त्यांच्यातील सर्व ट्रॉमा म्हणजे पडलेले पेशंट, त्याबरोबर डिफॉर्मिटी करेक्शन म्हणजे वाकडे पाय जे असतात त्याचं करेक्शन करणे, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करणे, त्याच्याबरोबर पिडॅट्रिक डिफॉर्मिटी आपण ट्रीट करतो. स्पाईनच्या केसेस असतात जे मणके दुखणे, गुडघे दुखणे, मान दुखणे या प्रकारचे पण पेशंट आपण ट्रीट करतो. वागचौरे हॉस्पिटलमध्ये बऱ्याच सेवा सुविधा उपलब्ध आहेत. यात आपण डिजिटल एक्सरे काढतो, मोठे फिजिओथेरपी सेशन आहे, त्याबरोबर रूम्स अवेलेबल आहेत. मॉड्युलर ऑपरेशन थिएटर म्हणजे स्टेनलेस स्टील ऑपरेशन थिएटर जे म्हणतो ते सोलापुरात प्रथमच असलेले असे आपले वागचौरे ॲक्सिडेंट ऑर्थोपेडिक हॉस्पिटलमधलं थिएटर आहे, स्टेनलेस स्टील थिएटर. त्याबरोबर सेमिनार हॉल आहे जिथे आपण बरेच अकॅडमिक ॲक्टिव्हिटी घेतो. तर अशा सर्व सुविधा आपल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल आहेत. कॅशलेस सुविधा म्हणजे बऱ्याच कंपनीचे कॅशलेस आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्यामध्ये इरिक्सन इन्शुरन्स आहे, हेरिटेज आहे, चोलामंडलम आहे, रिलायन्स आहे, लिबर्टी आहे, युनिक हेल्थ केअर आहे, SBI आहे, बजाज अलायन्स आहे, टाटा AIG आहे, किर्लोस्कर, त्यानंतर सिद्धेश्वर यांना पण आमचा टायअप आहे. तर तुम्ही सर्व सोलापूरकर या सुविधांचा नक्कीच लाभ घ्या. मी डॉक्टर अभिजित वागचौरे, ऑर्थोपेडिक सर्जन, सोलापूर. नमस्कार सोलापूरकर. आपल्याला रुटीनमध्ये जे स्किन, हेअर आणि नेल्ससाठी जे समस्या उद्भवतात त्याच्यासाठी तुम्ही एक्सपर्ट ॲडवायझर शोधत असाल तर मी आहे डॉक्टर राजश्री अभिजित वागचौरे. मी 10 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे सोलापूरमध्ये आणि तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही छोट्या छोट्या टिप्स तुम्हाला देणार आहे. जसं की तुम्हाला ॲटमॉस्फिअरमुळे तुमच्या स्किन, हेअर आणि नेल्सबद्दल तुम्ही हेल्दी कसं ठेवायचं किंवा त्यासाठी काय डाएट आहे, त्याची काळजी कशी घ्यायची आणि त्याचे इन्फेक्शन्स कसे टाळायचे, त्याच्यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओ बघत